नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या वेळेस आपण आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड आणि ई श्रम कार्ड याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगितली होती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड आणि ई श्रम कार्ड हे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून बनवू शकता आणि ते कसं बनवायचं हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असं सांगितलं होतं। गेल्या वेळेस मित्रांनो, ई श्रम कार्ड कसं बनवायचं याच्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे। आत्ताचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, आयुष्यमान कार्ड हे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने कसे बनवू शकता याच्यावरती टिपमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। हे जे आयुष्यमान कार्ड आहे मित्रांनो, हे 5 लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज केला जातो। मित्रांनो, काही दवाखाने आहेत, प्रायव्हेट दवाखाने आहेत, सरकारी दवाखाने आहेत। या दवाखान्यामध्ये मित्रांनो हे कार्ड दाखवल्याच्या नंतर 5 लाखापर्यंत मुफ्तमध्ये इलाज हा केला जातो। त्यामुळे मित्रांनो, सर्वांकडे हे कार्ड असणं गरजेचं आहे आणि हे कार्ड तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये बनवू शकता आणि ते कसं बनवायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी सिंपली तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। पाहू शकता, PMJAY टाईप करायचं आहे, सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यावर पहिलीच लिंक दिसेल, या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये सिंपली इथे बेनिफिशरीज ठेवायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। तर मोबाईल टाकून व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये इथे मोबाईल नंबर दाखवला जाणार आहे, इथे मोबाईल OTP नाव असणार आहे आणि तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी OTP टाकून घेतोय। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी OTP टाकलेला आहे। सिंपली आता लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करतोय। लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला थोडीफार माहिती भरून द्यायचं आहे। इथे PMJAY जे दिलेलं आहे, इथे आपल्याला हेच ठेवायचं आहे। त्यानंतर स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही सब स्कीममध्ये तुम्ही पाहू शकता PMJAY ठेवायचं। तर मी राज्य सिलेक्ट करून घेतोय। इथे पाहू शकता राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे सब स्कीममध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्याला इथे PMJAY हे खालचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। तुमचं व्हाईट कार्ड, रेशन कार्ड असेल तर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता। माझ्या केसमध्ये मी लास्टचं ऑप्शन सिलेक्ट करतोय। हे सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो, सिंपली आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर इकडे सर्च बायचं जो ऑप्शन दिलेला आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला फॅमिली ID, आधार नंबर आणि PMJAY ID हे 3 ऑप्शन दिसणार आहेत। फॅमिली ID म्हणजेच तुमचं रेशन कार्ड असणार आहे, रेशन कार्ड नंबर असणार आहे। त्यानंतर आधार नंबर आणि PMJAY ID म्हणजेच प्रधानमंत्री आयुष्यमान कार्डचा जो नंबर आहे, तो नंबर जरी असेल तर तुम्ही सर्च करून घेऊ शकता। तर माझ्या केसमध्ये आधार नंबर टाकून हे डाउनलोड करणार आहे आयुष्यमान कार्ड। तर सिंपली आधार नंबर या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत। यामध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर मी सिंपली टाकून घेतो मित्रांनो। तर इथे पाहू शकता मित्रांनो, मी आधार नंबर कॅप्चा टाकलेला आहे। आता सिंपली या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे पण नावं आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत। ज्यामध्ये मित्रांनो, इथे आता काय झालेलं आहे, इथे व्हेरीफाय आणि अप्रूव्ह हे ग्रीनमध्ये दाखवत आहे। इथे आयडेंटिफाय इथे काहीच दाखवत नाही, नॉट जनरेटेड असं दाखवत आहे। तर हे का दाखवत आहे सिंपली मी तुम्हाला सांगतो। इथे व्हेरीफाईड म्हणजे इथे आयुष्यमान कार्ड यांचं बनलेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्हेरीफाईड आणि अप्रूव्ह झालेलं आहे, म्हणजेच आयुष्यमान कार्ड यांचं बनलेलं आहे। आता सिंपली इथे पाहू शकता मित्रांनो, आयडेंटिफाय नॉट जनरेटेड जे ऑप्शन दिलेलं आहे, यांचं अजून आयुष्यमान कार्ड बनलेलं नाहीये, म्हणजेच KYC ही झालेली नाहीये। तर सिंपली KYC करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता इथे एक ऑप्शन आहे KYCचं, मी हायलाइट करून दाखवतो मित्रांनो। ज्या त्या नावापुढे मित्रांनो इथे KYCचे ऑप्शन दिलेले आहेत, या ऑप्शनवरती क्लिक करून KYC करून घ्यायची आहे मित्रांनो। KYC केल्याच्या नंतर लगेच अप्रूव्ह आणि व्हेरीफाईड इथं दाखवलं जातं मित्रांनो। नावागणीस तुम्ही इथे KYC केलात। KYC OTP माध्यमातून करायची आहे मित्रांनो। आधार नंबर टाकायचा, आधारवरती OTP जाणार आहे। OTP टाकल्या KYC हे इथे होणार आहे। तर आता KYC झाल्याच्या नंतर मित्रांनो, सर्वांच्या नावापुढे KYC स्टेटस हे व्हेरीफाईड दाखवलं जाईल। KYC केल्याच्या नंतर त्यानंतर कार्ड स्टेटसमध्ये अप्रूव्ह असं दाखवलं जाईल। तर आता मी सिंपली काय करतोय, एखादं कार्ड तुम्हाला डाउनलोड करून दाखवते। डाउनलोड करण्यासाठी सिंपली इथे ऑप्शन 2 दिलेले आहेत, म्हणजे यांचं दोघांचं कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे, त्यामुळे दोघांना इथे डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे, खाली आलेलं नाही। यांची KYC झाल्यावर यांना सुद्धा डाउनलोडचं ऑप्शन येणार आहे। तर सिंपली मी हे कार्ड डाउनलोड करतोय। डाउनलोड करण्यासाठी यावरती क्लिक करतोय।
यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर सिंपली मित्रांनो इथे व्हेरीफायचा ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये मित्रांनो इथे एक बॉक्स दिलेला आहे, या बॉक्सवरती आपल्याला टिक मार्क करायचा आहे. मी टिक मार्क करून घेतो. बॉक्सवरती टिक मार्क केल्यानंतर सिंपली इथे अलाउचा ऑप्शन दिलेला आहे. अलाउ या ऑप्शनवरती क्लिक करतोय. अलाउ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP इथे टाकायचा आहे. आधार OTP इथे टाकायचा आहे. आणि बेनिफिशरी OTP जे आहे मित्रांनो, तुम्ही लॉग इन करताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ऑथेंटिकेट करून घ्यायचं आहे. सर्वात पहिलं मित्रांनो दोन्ही OTP टाकून घेतोय. इथे पाहू शकता मित्रांनो, मी दोन्ही OTP टाकलेला आहे. आधार OTP टाकलेला आहे, बेनिफिशरी OTP सुद्धा टाकलेला आहे. आता सिंपली ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जेवढे पण राशन कार्डमध्ये तुमचे कार्ड बनलेले आहेत त्यांची नावे इथे दाखवले जाणार आहेत. या राशन कार्डमध्ये फक्त दोघांचे बनले होते, त्यामुळे दोघांचेच नाव दाखवत आहेत. तुम्हाला जर आता हे डाउनलोड करण्यासाठी इथे जे टिक मार्क दिलेला आहे यावरती क्लिक करू शकताय एकाचं डाउनलोड करण्यासाठी. सर्वांचे डाउनलोड करायचे असतील तर इथे या बॉक्सवरती टिक मार्क करायचा आहे. सर्वांचे हे डाउनलोड होतील. तर सिंपली मी या बॉक्सवरती टिक मार्क करतोय. या बॉक्सवरती टिक मार्क केल्यानंतर इथे पाहू शकता नाव दाखवलं जाईल. आता आपल्याला आधार OTP पाहिजे. तुमचं कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर सिंपली आधार OTP करायचा. एक OTP येईल, OTP टाकून लगेच तुमचं कार्ड डाउनलोड होणार आहे. आणि आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर सिंपली फिंगरप्रिंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि मशीनवरती अंगठा स्कॅन करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा. तर माझ्या केसमध्ये मी आधार OTP आहे, त्यामुळे आधार OTP यावरती क्लिक करतोय. आधार OTP यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन अवेलेबल होईल, आधार नंबर. इथे सिंपली व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला या बॉक्सवरती टिक मार्क करायचा आहे. मी टिक मार्क करतोय. टिक मार्क केल्यानंतर अलाउ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिंपली इथे म्हणजे आधार OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि बेनिफिशरी OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर मी सिंपली टाकून घेतो. टाकल्या मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुमचं आयुष्यमान कार्ड हे दाखवलं जाणार आहे. हे डाउनलोड करण्यासाठी सिंपली इथे एक ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सिंपली मी क्लिक करतो. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिंपली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचं आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड घरी बसल्या डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.